ऑपरेशन सिंदूरमुळे देशात आनंदाचे वातावरण. ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेने केला जल्लोष. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने रात्री 1:30 वाजता बदला घेतला. लष्कराने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय लष्कराने मध्यरात्री केलेल्या या कारवाईमुळे भारतात आनंदाचे वातावरण आहे. तर ठाण्यातील आनंद आश्रम येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळून शिवसेना कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. पहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप लोकांवर केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली होती. त्यातच आपले सैनिक कधी बदला घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कालच्या भारताच्या हल्ल्यानंतर सर्व भारतीयांना मध्ये आनंद पसरला आहे, असे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यावेळी म्हणाले. या जल्लोषात हेमंत पवार, किरण नागती, प्रकाश पायरे, बाळा गवस, मालती पाटील, नम्रता भोसले, वंदना डोंगरे, पूजा वाघ, प्रीतम राजपूत, निखिल बुडजडे व इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिंदे गटाचे सर्व शिवसैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. अरे लागेल काय, चला पुढे. भारतीय सैन्याचं ऑपरेशन सिंदूर करून पहलगामचा बदला घेऊन भारतीय लष्कराने देशाची उंचावली मान. अटके पार झेंडा फडकवणार हिंदुस्तान. ईट का जवाब पत्थर से. आमच्या माय भगिनींचं सिंदूर पुसण्याचं काम, त्या ठिकाणी धर्म विचारून मारण्याचं काम दहशतवादी लोकांनी केलं होतं. त्याचा बदला भारतीय लष्कराने घेतलेला आहे आणि त्यामुळे हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. भारतीय लष्कराचं स्वागत संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे आणि हा निर्णय घेणाऱ्या तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख, सर्व सैनिक, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो आणि देशातील सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देतो. इन्कलाब जिंदाबाद, हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हे म्हणते का? आमच्या माय भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांपेक्षा पाकिस्तानमध्ये घुसून आज जो स्ट्राईक केलेला सर्जिकल स्ट्राईक, त्याच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्करांचं जेवढं अभिनंदन करू तेवढं थोडंच आहे. याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा त्यांनी कारवाई करावी आणि पाकिस्तानला बेचिरा करावं. अख्ख्या हिंदुस्थानची जनता मोदी साहेबांचे आभार मानतील की या पाकिस्तानला खरं तर बेचिरा करायला पाहिजे आणि बेचिरा करून भागायला पाहिजे, त्यांचा नायनाट करायला पाहिजे. इन्कलाब. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून 689 जणांची कर्करोग तपासणी. असंसर्गजन्य व्याधींमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 2 ते 6 मे या कालावधीत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली.
30 वर्षावरील महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली असून 320 जणांना मुख कर्करोग तपासणी, 186 जणांची स्तन कर्करोग तपासणी, 183 जणांना ची गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करून घेतली. एकूण 689 नागरिकांनी या तपासणीचा लाभ घेतला. 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचे उद्घाटन मुंबईत केले होते. ही व्हॅन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार असून 2 मे ते 6 मे या कालावधीत ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात या व्हॅनमार्फत तपासणीचा दौरा आयोजित करण्यात आला होता. 2 मे रोजी रोजा गार्डनिया नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात या व्हॅनचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते, उप-आयुक्त आरोग्य ठाणे महानगरपालिका श्री उमेश बिरारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितलके व माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा हेमंत ससाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ही व्हॅन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांनी सुसज्ज असून यामध्ये मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी डेंटल चेअर व बायोप्सी घेण्यासाठीची आवश्यक उपकरणे तसेच गर्भाशय मुख कर्करोगाच्या तपासणीसाठी पॅप स्मिअर व व्हाया तपासणी तसेच स्तन कर्करोग बायोप्सीसाठी आवश्यक असलेले उपकरणे उपलब्ध आहेत. झोपडपट्टी सदृश भागात राहणारे नागरिक जे त्यांच्या उच्च तपासणीसाठी रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही अशा लोकांना या सुसज्ज व्हॅनद्वारे सेवा देण्यात यावी, हा कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचा मुख्य उद्देश आहे. ही व्हॅन प्रथम नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रोजा गार्डेनिया, CR वाडिया, किसननगर असा दौरा करत अखेरीस लोकमान्य कोरस या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. या व्हॅनमार्फत तपासणी करण्यात आलेल्या महिलांपैकी 131 महिलांची पॅप स्मिअर तपासणी व 39 महिलांची व्हाया तपासणी करण्यात आली. तसेच 7 पुरुष व 1 महिलेची मुख कर्करोगाच्या निदानाकरिता बायोप्सी करण्यात आली. सदर तपासणीत 3 पुरुष आणि 10 महिला या संशयित रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांचा पाठपुरावा संबंधित नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येईल असे माता बालसंगोपन अधिकारी डॉक्टर वर्षा ससाणे यांनी सांगितले. ठाण्यातील काही भागात शुक्रवारी पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे काही भागात प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळामार्फत पाणी पुरवठा केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करावयाचे असल्याने कटाई नाका ते ठाणे दरम्यान गुरुवारी 8 मे 25 रोजी रात्री 12 वाजेपासून ते शुक्रवार 9 मे 25 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग 26 व 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोळशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. या शटडाऊन कालावधीत पाणी काटकसरीने व जपून वापरावे, ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार. दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार असल्यास माहिती परिवार मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एसटी महामंडळाच्या 307व्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव
कुसेकर, कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक ह.पी. तुंबोड, रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एसटी महामंडळाचे संचालक डॉक्टर सुमंत देऊलकर यांच्यासह एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, वर्षातील 260 दिवस विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे या राष्ट्रीय सणादिवशी सत्कार करण्यात येणार आहे. याबरोबर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे. एसटी महामंडळात गेली 77 वर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला किफायतशीर व सुरक्षित प्रवासी दळणवळणाची सेवा देत आहे. अपघाताचे अत्यंत अल्प प्रमाण आणि किफायतशीर सेवा यामुळे एसटीने प्रवाशांच्या मनामध्ये विश्वासार्हता निर्माण केली आहे. भविष्यात देखील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अशा विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा वेळोवेळी गौरव केला तर निश्चितच ते सजगपणे आणि जबाबदारीने प्रवासी वाहतूक करतील, अशी आशा यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.